माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे उपचारासाठी। खरं तर आपण बघितलं या ठिकाणी विनोद कांबळे आपलं बघू शकतो या ठिकाणी ICUमध्ये ॲडमिट आहेत। काय प्रकृती आहे कांबळे साहेब? ABP नाझा नमस्कार। मी एवढंच सांगेन की माझं जग असं आहे की सांगेन की ताकद जी आहे ते देवामुळे मिळालं आहे, आश्चर्य सरांमुळे मिळालं आहे, एवढं सांगेन। तुमच्या चाहत्यांना काय सांगाल? मी परत आलो आणि आदत आला आणि करणार ते आता माझ्या मुलांना शिकवणार मी, कारण तो पण डावर आहे। तुम्हाला ज्यांनी या ठिकाणी आणलं त्यांचं संचालक आहेत शैलेश ठाकूर, त्यांच्याबद्दल काय? मी एवढं सांगेन की शैलेशजीने माझा देव, माझे खरोखर देव, आणि ज्या तरी हे मेंबर्स आहेत सगळे खूप खूप प्रेम करतात माझ्यावर। शैलेश ठाकूर हे तुमचे एक मोठे चाहते आहेत। त्यांनी लहानपणी तुमचं क्रिकेट देखील पाहिलं आहे, घरामध्ये क्रिकेट पाहण्यासाठी मार पण खाल्लं आहे, आणि त्यांनी आज तुमची परिस्थिती बघितल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी उपचारासाठी आणलं। नाही, नक्की त्यांचं तर होतं मनात होतं त्यांच्या की विनोद कांबळे काहीतरी करावं म्हणून, आणि त्याने काही करून दाखवलं, मला इकडे घेऊन आले, अजून काय पाहिजे। सचिन तेंडुलकर आणि गावस्कर साहेबांनी देखील तुम्हाला मदत जाहीर केली, काही मिळाली मदत? मिळाली माझ्या बायकोला माहिती, मला मी इथे माहिती नाही। चाहते तुमचे अतिशय उत्सुकतेने वाट बघतायत की नक्की परिस्थिती कशी आहे, काय आहे? मी एवढंच सांगेन, कल खेल में हम न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा, भूलोगे तुम भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा, रहेंगे यही अपने निशान, इसके सिवा जाना कहाँ। मेरे जन्म ये मेरे आदमी है जिन्होंने, डॉक्टर विवेक सर MD अतिशय वेगळ्या अंदाजामध्ये त्यांनी आपल्या चाहत्यांना उत्तर दिलेलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी शैलेश जी आहेत, काय सांगाल? या ठिकाणी एक चाहते म्हणून तुम्ही त्या ठिकाणी गेलात, कसं तुम्ही त्यांना पाहिलं, कुठं पाहिलं, आणि त्यानंतर त्यांना तुम्ही इकडे आणायचं ठरवलं? ज्या दिवशी आम्ही सरांच्या घरी गेलो त्या दिवशी आपल्याला असा वाटला की आपण सरांनी देशासाठी काय केले, आम्ही पण त्यांच्यासाठी काय करू। आणि एक अभी मैं हिंदी में बोलता हूँ, उसी दिन से हमने एक संकल्प ले लिया। मेरी टीम, विवेक सर हैं, बजरंग सर हैं, डॉक्टर वीरेंद्र हैं, हम लोग ने एक संकल्प लिया कि सर को हम लोग लाइफ टाइम अपने आकृति हॉस्पिटल में ज़िंदगी भर जो भी रहेगा सर का ट्रीटमेंट, दवाई का, डायग्नोस्टिक खर्च, एम्बुलेंस आना जाना, सब कुछ हमने करके दिया। अपने तरफ से हमने कोई किसी से हम नहीं चाहते कोई हमको मदद करे, या जो हम लोग अपने पास से ही करेंगे, क्योंकि हम सब लोग जब भी छोटे छोटे थे सर को देखने के लिए, टीवी पे देखने के लिए घर पे मार खाते थे। आज हम लोग वैसे हुए कि सर का हम लोग कुछ कर सके, सर के लिए हम लोग कुछ कर सके, सर की सेवा कर सके। इसलिए हम लोग ने मैडम को भी बोला घर पे उस दिन की, मैडम जब भी कुछ भी होगा तकलीफ़ आप फ़ोन करिए मुझे, मैं एम्बुलेंस भेजूंगा, वहाँ से एम्बुलेंस जाएगा, लाएगा हॉस्पिटल मेरे, सारा ट्रीटमेंट करेंगे, फिर घर पे हम लोग ले जाके छोड़ेंगे सर को। आप हमेशा के लिए, हम लोग ऐसा नहीं कि एक बार करके नहीं दिखेंगे, हम लाइफ टाइम के लिए सर का, ज़िंदगी भर के लिए जिम्मेदारी लिए है सर का, और करेंगे। बाकी ट्रीटमेंट डॉक्टर विवेक सर के अंडर में एडमिट है, सर आपको बता देंगे। विवेक जी, काय परिस्थिती होती त्यांची आणि आता काय सुधारणा होते का? नाही, कसं आहे, आम्ही त्यांच्या घरी पण गेलो तेव्हा पण आम्हाला कळलं की बेसिकली त्यांना थोडासा न्यूट्रिशनल हे आहे, दुसरं त्यांचा युरिनरी प्रॉब्लेम होतं, आणि ऑल ऑफ अ सडन आम्हाला फोन आला की म्हणजे त्यांच्या लघवीचा म्हणजे त्रास जास्त वाढला आहे, आणि दुसरं त्यांना मसल्स क्रॅम्प्स होत आहे। सो बिकॉज ऑफ द क्रॅम्प्स ते बसू पण नाही शकत आहे। त्याच्यामुळे आम्ही त्यांना लगेच म्हणजे हॉस्पिटलला घेऊन आलो आणि सगळं इन्व्हेस्टिगेशन केलं, आणि आम्हाला कळलं बेसिकली की त्यांना युरिनला जास्त इन्फेक्शन आहे, आणि ही वॉज हॅव्हिंग युरिनरी इनकंटिन्युअन्स, म्हणजे युरिन त्यांना कळतच नव्हतं। सो बिकॉज ऑफ दॅट त्यांना युरिन इन्फेक्शन झालं।
म्हणून आपण लगेच त्यांना अँटीबायोटिक IV हे सगळं सुरू केलं. त्यांचं सोनोग्राफी केलं आहे आम्ही आणि मेंदूचाही स्कॅन केला बिकॉज थोडंसं कुठेतरी देअर इज सम म्हणजे ते थोडासा हे प्रॉब्लेम होता, डिजनरेटिव्ह चेंजेस आहे. सो ते आम्हाला म्हणजे न्यूरोलॉजिस्टनी बघितलं आहे, यूरोलॉजिस्ट डॉक्टर प्रसाद ब्रह्मेनी बघितलेलं आहे आणि ऑर्थोपेडिक डॉक्टर हे आपल्या बजरंग सर आहे ते पण बघतं आहे. सो वी हॅव अ टीम ऑफ ऑल द लाईक डॉक्टर्स. आणि त्यांना त्याच्यासोबत म्हणजे आम्हाला कळलं की बाबा ही इज हॅविंग लाईक स्टिफनेस. सो दॅट इज वाय म्हणजे त्यांना चालताना थोडा त्रास होतो आहे. सो मल्टिपल प्रॉब्लेम आहे, आम्ही एक एक करून सगळं सॉल्व करतो आहे. नक्कीच या ठिकाणी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांचे चाहते शैलेश ठाकूर यांनी कांबळे सरांना या ठिकाणी उपचारासाठी आणलेलं आहे आणि त्यांचं जोपर्यंत हां बोला. जे उपकार करणारे हे सगळे सगळं टीम आहे आपल्या. टीम म्हणजे एवढं मी खरं सांगणं लव यू. नक्कीच या ठिकाणी उपचार कांबळे सरांवरती सुरू आहे. विशेषतः आपण बघितलं तर एका चाहत्याने आपल्या क्रिकेटपटूसाठी, आपल्या स्वतःच्या क्रिकेटपटूसाठी ज्याला पाहण्यासाठी तो मार देखील त्यांनी खाल्लेला आहे, मात्र त्याची जर अशी अवस्था असेल हे पाहून तो हिरावून गेलेला होता आणि त्यांनी स्वतः घरी जाऊन माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांना या ठिकाणी रुग्णालयात उपचारासाठी आणलेलं होतं. अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.